इसका आनंद अंबानी ने पैसा दिया, पहले भी बहुत सारे महीने आंदोलन किया तो बोलते थे बीजेपी का आदमी है, शिवसेने का आदमी है, इसका आदमी है, तुम्हारी माँ। तुझ्या जर का एकाबाची अवलाद असशील तर कोल्हापुरात येऊन तू हे जे काल बोललायस ना ते समोर इथं येऊन आमच्या समोर बोल. कोल्हापुरी पायतात हातात घेऊन तुला नाही नागडा करून मारला तर आम्ही सुद्धा नाव सांगत नाही. तुम लोग उठ के वो आनंद अंबानी पे आया कि उसने ऐसा किया, अपना पावर दिखाया, ये दिखाया. अरे थोड़ा अक्कल लगाओ रे. खाना खाते ना, गू तो नहीं खाते ना तुम लोग. जसं कोल्हापूरचा तांबडा पांढरा फेमस आहे, कोल्हापूरची मिसळ फेमस आहे, तशा कोल्हापूरच्या शिव्याच लोकांची इथले पीएचडी आहे. हिंदुस्तानी भाऊ जेव्हा कोल्हापुरात येईल तेव्हा रंगपंचमीला जशी दोरीवर कपडे असतात तशी हिंदुस्तानी भाऊची कपडे या कोल्हापुरात दोरीवर अडकवायला बघायला मिळतील. जब जब इलेक्शन आता है तब तुम्हारे को वड़ा पाव और बिरयानी देते, बस तुम्हारी औकात वही है. तो अंबानी असू दे नाहीतर अदानी असू दे नाहीतर आणि कोण असू दे, आम्ही हा कोल्हापुरी बाणा आणि हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. समाज के स्वामी जी थे, उनके ऊपर माधुरी ने अटैक किया था 22 दिसंबर, जिसमें उनकी मौत हुई थी. जो हिंदुस्थानी नालायक हिंदुस्थानी भाऊ म्हणजे पाठक काहीतरी नाव आहे त्याचं, त्यानं कोल्हापूरकरांच्या बद्दल अर्वाच्य भाषेत म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवर बोलला. इतना साल से कोई भी पॉलिटिशियन को माधुरी को देखने गया था क्या? उसका हालचाल, उसको क्या लगा है क्या नहीं देखने गया था? पूछा मैं, कोई भी नहीं गया उधर, जरा भी नहीं गया. मगर अभी इस मुद्दे को बड़ा कर रहा है क्योंकि अभी इलेक्शन आ रहा है. अभी उसका हालत ऐसा है कि एक बेजुबान को ना बोल नहीं सकता है. बेजुबान, उसके पैरों में तकलीफ. जैसा अपन घोड़ा भाड़े पे देते, समझा, गाड़ी भाड़े पे देते, वैसा उसको भी भाड़े पे दे रहे थे. देखो ये मेरे पास कुछ उसके फोटो है, दिख रहे? हाँ, संभालना मेरे घर पे भी ना जानवर है, मैं संभालता है, बच्चे जैसा रखता है. तो इन लोग भाड़े पे भेज रहे थे और उससे पैसे कमा रहे थे. 2017 में जैन समाज के स्वामी जी थे, उनके ऊपर माधुरी ने अटैक किया था. ये लेटर है 2017 सेकेंड 22 दिसंबर, जिसमें उनकी मौत. तो उसके बाद वहां के कोई नेता है, क्या नाम है इसका, राजू शेट्टी. ये देखो राजू शेट्टी. ये राजू शेट्टी ने 7/4/2018 जो आज आंदोलन कर रहे हैं ना वहां पे, इसने 7/4/2018 में वन विभाग को यह पत्र लिखा था कि इसको अभी संभाल नहीं सकते, हाँ, तो इसको यहां से. तो आप जो बहकाओं में आते हो ना, ये राजनेताओं के, ये मत आओ. और आप जो ये अभी मैं आप भोजन बोलेंगे, साला इसका आनंद अंबानी ने पैसा दिया, पहले भी बहुत सारे महीने आंदोलन किया तो बोलते थे बीजेपी का आदमी है, शिवसेने का आदमी है, इसका आदमी है. तो समझा, जिधर गलत है उधर गलत बोलता है मैं, समझा. आनंद अंबानी ना घर मेरा पालता है ना तुम्हारा भी पालता है, तो ये गलत फहमी नहीं पालना. घर में कुत्ता पालना तो मेरे बारे में गलत फहमी नहीं पालना. आनंद अंबानी का इज्जत इसके लिए करता हूं मैं क्योंकि वो कट्टर सनातनी है. अरे 200 के ऊपर उसके इसमें हाथी है, दुनिया के जानवर है, उसको एक हाथी का क्या लेना देना है रे? क्या लेना देना है उसका एक हाथी का? बस कोई आपको भड़का दिया तो अपना दिमाग चलाना चालू. पर बेजुबान का ना उसको वैल्यू पता है, बेजुबान का वैल्यू पता है उसको. तो इसके लिए ना आज वो माधुरी अगर वहां गई है ना, तो कुछ टाइम के बाद आप लोग जो आज उसके बारे में गलत बोल रहे हो ना, हाँ, और गलत गलत उसका वो फोटो बना रहा है, ये बना रहा है, वही आदमी का ना कुछ टाइम के बाद वो माधुरी को देखने के बाद ना उसको तुम लोग पूजा करेगा. इतना याद रखना तुम लोग. वो पीटा होता ना, पीटा, उन लोग ने वो कुछ लेटर लिखा था. इसके वजह से वो कोर्ट और सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट ने वो ऑर्डर दिया कि इसको अच्छे जगह पे इसका देखभाल हुए.
तुम लोग उठ के वो अनंत अंबानी पे आया कि उसने ऐसा किया, अपना पावर दिखाया, ये दिखाया। अरे थोड़ा अक्कल लगाओ रे, खाना खाते ना, गू तो नहीं, थोड़ा दिमाग लगाओ। बस किसी के बहकावे में मत आओ। और ये ना नेता लोग चाहते कि तुम लोग साले आपस में लड़ो और मरो। जब जब इलेक्शन आता है तब तुम्हारे को वड़ा पाव और बिरयानी देते, बस तुम्हारी औकात, बाकी कुछ नहीं है। थोड़ा सा दिमाग लगाओ ना कि कौन अपने लिए कर रहा है क्या। इतना साल से वो थी जब वहां पे, तो कौन सा नेता गया था उसको दवाई करने के लिए, उसको खाना है कि नहीं देखने के लिए? कोई गया था क्या? कोई नहीं गया था। आज उठ के आ गए सब आंदोलन कर रहे। आप खुद देखेंगे थोड़े दिन के बाद कि जहां पे अभी वो है ना, हाँ, वो सुरक्षित है और अच्छी है, दुआ देगी तुम लोग को। उसके बारे में अच्छा सोचो, कहीं गंदगी में नहीं गई रे, वो अच्छे जगह पे गई है। हाँ, तो जो करता है ना अच्छा, उसके बारे में अच्छा बोलो। अभी कड़वा लगेगा आपको, मेरे को घंटा फर्क नहीं पड़ता है। मेरे को घंटा फर्क नहीं पड़ता है, मगर जो अच्छा है वो अच्छा है। जबरदस्ती ना किसी के बारे में बुरा मत सोचो। कुछ टाइम के बाद आप खुद देखोगे ना और शर्मिंदा होगे कि तुम लोग, कि हम लोग ने क्या किया ऐसा, कौन से आदमी, अच्छे आदमी के बारे में हम लोग ने गलत बात किया। ये कुछ टाइम के बाद तुम्हारे को एहसास होएगा। हाँ, आंखें खोलो और देखो एक बार, समझे? जय श्रीराम। नागपूरमध्ये सध्या माधुरी हत्ती, जे नांदणीच्या मठामध्ये असलेली माधुरी हत्ती जी वंतारामध्ये गेलेली आहे किंवा घेऊन गेलेली आहे, त्याच्याबद्दल एक जन आंदोलन सुरू आहे। आणि हे आंदोलनाला कुठलीही राजकीय किनार नाही आहे। अन्य त्या पेटाच्या संस्थेनं न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना त्यांच्या बाजूने निकाल दिला, त्या हत्तीला वंतारामध्ये घेऊन गेले। पण लोकांची एक भावनी, एक आपुलकीचं नातं या माधुरी हत्तीबद्दल बरोबर जोडले गेलेलं आहे। एक कुठलाही जाती धर्माचा हा विषय नाही आहे किंवा एखाद्या जातीचा, मठाचा किंवा एखाद्या जातीचा विषय नाही, तर फक्त त्या नांदणीपुरता असलेली हा मठ किंवा हा हत्ती। पण याची भावना ही अखंड, आता तुम्ही बघितलं तर नांदणीपासून ते अखंड महाराष्ट्रात नाही तर परदेशात सुद्धा काही लोक याच्याबद्दल चांगल्या पण अशाच वेळी या काही जे इन्फ्लुएन्सर आहेत, जे मला तर वाटतं की अंबानींच्याकडून सुपारी घेऊन याच्यामध्ये बोलत आहेत। काल तो हिंदुस्थानी नालायक हिंदुस्थानी भाऊ, म्हणजे पाठक काहीतरी नाव आहे त्याचं, त्यानं कोल्हापूरकरांच्या बद्दल अर्वाच्य भाषेत म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवर बोलला। तर तसं जर बोलायचं झालं तर आम्ही कोल्हापूरकर रांगडे आहोत। मी काल त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले। तर असं जर झालं तर त्याला बोलायचं असेल तर हिंमत असेल तर त्यानं कोल्हापुरात हे जे आंदोलक परवा दिवशी जमलेले होते त्याच्या समोर येऊन त्यानं ही वक्तव्य करावं। मग कोल्हापुरी आमचा हिसका काय असतो आणि कोल्हापुरी पायातल्या हातात आम्ही कधी घेतो, आणि त्यांना त्याच्या पोस्टमध्ये बोलला की राजकारण, काही लोक राजकारण करतायत आणि हे करतायत, राजकारण सुरू झालंय, राजकीय लोक याची पोळी बाजूत घेत आहेत। तर राजकारण जर काय हत्तीला आणण्यासाठी चांगल्या गोष्टीसाठी होत असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे असं मी म्हणतो। आणि जर काय कोल्हापूरकरांच्या या भावनिक नात्याला जर कोण अशा पद्धतीने जर डिवचत असेल तर आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर द्यायला, तो अंबानी असू दे, नाहीतर अदानी असू दे, नाहीतर आणि कोण असू दे, आम्ही हा कोल्हापुरी बाणा आणि हिसका दाखवल्याशिवाय गप्प। खरं तर त्या पोस्टमध्ये त्यांनी कमेंट बॉक्स देखील बंद केला होता आणि मग ही सगळी पोस्ट केली होती, काय म्हणते? नाही, त्यानं एक तर त्यानं पहिल्यांदा सुरुवात केला की त्याचे काहीतरी अकाउंट, त्याचं इंस्टाग्राम बंद होतं आणि आजच चालू केलं, आणि आज चालू झाल्या तो ऑफर झाली का की त्या हत्तीवर आणि कोल्हापूरकरांच्यावरच मास तुझा जो आहे तो दाखवायची इच्छा आजच झाली का? हिंमत असेल तर कॉमेंट ओपन करून ठेव ना, मग काय आहे ते हिसका दाखवतो मला। आज आता काही मी अजून बघितलेलं नाही, पण कार्यकर्त्यांनी सांगितले की त्यानं परत म्हटलंय की मी शिवीगाळ केलेलं नाही, मी कोल्हापूरकरांच्याबद्दल बोललेलो नाही, राजकीय लोकांच्याबद्दल बोललेलो आहे। तर राजकीय लोकांच्याबद्दल जर बोलत असशील तर तू त्यांची नावं घेऊन बोलायला पाहिजे होतंस ना। तू कोल्हापूरकरांच्याबद्दल बोललेला आहेस की तुम्ही पोटाला काय खाता वगैरे वगैरे असलेली शिव्या त्यांना दिलेल्या आहेत, ते कोल्हापूरकरांना दिलेल्या आहेत। त्यामुळे आता सारवासारव करू नकोस, तुला जे हिसका दाखवायचा आहे, तुला जे काय म्हणणं आहे ते कोल्हापुरात येऊन दाखव, आम्ही तुला हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही। आणि हत्ती हा कोल्हापुरात परत येईल, भले त्याच्यासाठी कोण पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे कोण राजकारण काही करत असेल त्या सगळ्यांना आमचा पाठिंबा असेल, कारण हा विषय आता फक्त नांदणीपुरता राहिलेला नाही तर तो महाराष्ट्रातली जनता आणि एक मस्तवाल बिझनेसमन याच्या विरुद्ध हा लढा हा आता सुरू झालेला आहे। आमच्या हिंदुस्थानचं नाव देखील त्या व्यक्तीला लावायचे आमच्या आता इथनं पुढे कीव यायला लागले। कुठला तरी गोष्ट घ्यायची आणि त्याच्याबद्दल शिव्या द्यायच्या आणि प्रसिद्धीच यायचं। तर मला कालच्या हत्तीच्या प्रकरणात कोल्हापूरकरांच्या
जसं कोल्हापूरचा तांबडा पांढरा फेमस आहे, कोल्हापूरची मिसळ फेमस आहे, तशा कोल्हापूरच्या शिव्याच लोकांची इथल्या PhD आहे. हिंदुस्थानी भाऊला कोल्हापुरातनं जर शिव्या चालू झाल्या तर हिंदुस्थानी भाऊला सगळे अकाउंट बंद करायला लागतील. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक कोल्हापूरकर म्हणून इशारा देतो, हिंदुस्थानी भाऊ जेव्हा कोल्हापुरात येईल तेव्हा रंगपंचमीला जशी दोरीवर कपडे असतात तशी हिंदुस्थानी भाऊची कपडे या कोल्हापुरात दोरीवर अडकवायला बघायला मिळतील, एवढंच मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. मुळात हा हत्तीचा विषय आहे, तो भावनिक विषय आहे. तो कुठल्या एका जातीपुरता, धर्मापुरता, मठापुरता किंवा गावापुरता मर्यादित नाही. तो आता एक कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय झालेला, भावनिक विषय झाला आहे की कोल्हापूरकरांनी प्रेम केलं तर ते कुठल्या स्तरावर प्रेम करू शकतात हे या माधुरी हत्तीवरून दाखवून दिलेलं आहे. त्यानं जे काल बरळला म्हणजे कोल्हापूर पोटाला काय खातात हे मी आता तुम्हाला बोलू सुद्धा शकत नाही, इतके घाण शब्द त्यानं वापरलेत. राजकारण काय, कोल्हापूरचं राजकारण हे कोल्हापूरकरांच्या मातीत, अंगात आणि रगात भिनलेलं आहे. त्यामुळे कुणी बाहेर ज्याने आम्हाला इथं राजकारणात काय होते सांगायची गरज नाही. आणि इथं जर का राजकारण ते हत्ती आणण्यासाठी होत असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे. जर का हत्ती आणला राजकारण करून तर ते कोल्हापूरकरांना आवडण्यासारखंच आहे ना. मग तो जो बरळला आहे ना त्याच्यात खरोखर आम्ही आता मंजितनं ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही जर शिव्या द्यायला लागलो इथून तर तुझ्या घरातल्यांना तिथं उचक्या लागतील, हे काल सुद्धा मी प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या नादाला तू लागू नकोस. आणि तुझ्या जर का एका बाची अवलाद असशील तर कोल्हापुरात येऊन तू हे जे काल बोललायस ना ते समोर इथं येऊन आमच्या समोर बोल. कोल्हापुरी पायतात हातात घेऊन तुला नाही नागडा करून मारला तर आम्ही सुद्धा नाव सांगत नाही. तू मदत केलीस म्हणजे काय, तू उपकार केलेस का आमच्यावर? आणि तू मदत केलीस म्हणून तू आम्हाला नाही त्या खालच्या पातळीवर बोलतोस आणि आम्ही तुझे सण करू? किती तुझी मदत केल्यास, काय तुझं मोल आहे ते सांग. 10व्या मिनिटाला तुझी जी केलेली मदत आहे तुझ्या तोंडावर फिकून मारायची ताकद सुद्धा कोल्हापूरकरांच्या आहे. त्यामुळे ते केलेलं काय काढत जाऊ नकोस. आम्ही कोल्हापूरकरांनी सुद्धा दानशूरते, जगात भारी आम्ही कोल्हापुरी आहे, दानशूर. त्यामुळे त्यांना आम्हाला हे सांगू नये काय करावं काय नाही. 100% बदनामी केल्या त्यानं. आणि त्याला वाटत असेल 4-5 शिव्या दिल्या आणि फेमस झालं, पण त्यानं विचार करायला पाहिजे होता कोल्हापूरकरांच्यावर बोलताना की इथली संस्कृती, आमची पण संस्कृती काय शिव्या देण्याची आहे, पण असं इंस्टाग्रामवर बोलून कुठल्या व्हिडिओ करून असं आपली पद्धत नाही इथं करायची. त्याच्यात जरा दम असेल त्यानं इथे कोल्हापुरातून इथं येऊन बोलावं. आता मंजितबाई कशी म्हणली कपडे अडकवणार, 100% परिस्थिती तशी होणार तिची. तसेच अंबानीच्याकडून भरपूर जणांनी पैसे घेऊन ट्रोलिंगचे व्हिडिओ तयार केले आहेत आपल्या कोल्हापूरकरांसाठी. तर माझं एकच म्हणणं आहे, ह्याच्या विरोधात आता कोल्हापूरकर उतरलेले आहेतच, पण आता सर्वांनी उतरून त्यांच्या विरोधात जे व्हिडिओ करायचे आहेत ते करूया आणि त्यांना धडा शिकूया. कोल्हापूरकरांच्या लाडक्या माधुरी हत्तीनं आणि वंतारा प्रकरण सध्या गाजत आहे. नांदणी गावातील माधुरी हत्तीनीला वंतारा पाठवल्यानंतर नांदणीकरांनी तिला परत आणण्यासाठी मोहीम उघडली आहे. सर्व कोल्हापूरकर माधुरीला परत आणण्यासाठी एकवटले असून राजकीय नेत्यांनीही यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. अशातच या वादात आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विकास पाठक म्हणजेच हिंदुस्थानी भावनेही उडी घेतली आहे. हिंदुस्थानी भावने वंतारा समर्थन करत कोल्हापूरकरांना अश्लील शिवीगाळ केली आहे. कोल्हापूरचा माधुरीचा मॅटर चालू झालाय. मी त्याबाबत सर्व माहिती घेतली आहे. तेव्हा समजलं की यावरून मोठे राजकारण सुरू आहे. निवडणुका आल्या त्यामुळे राजकारण होणारच. एवढ्या वर्षात कोणताही नेता माधुरीला बघायला गेला होता का, हा एका मुख्य जीवाचा प्रश्न आहे. 2017 मध्ये माधुरीने महंतावर हल्ला केला होता. तेव्हा राजू शेट्टींनीच वन विभागाला पत्र लिहून हत्ती घेऊन जाण्यास सांगितलं होतं, असा खुलासा हिंदुस्थानी भावने केलाय. तसेच पेटा या संस्थेने हत्तीनीबाबत पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हायकोर्टाने हिला चांगल्या जागी तिथे तिची देखभाल होईल अशा ठिकाणी जा असे निर्देश दिले होते. मात्र तुम्ही विरोध करता. अरे थोडी तरी अक्कल लावा रे. जेवताना तुम्ही अन्न खाता की गू खाता, डोकं थोडं वापरा, कोणाच्याही आहारी जाऊ नका, अशी अश्लील भाषाही त्याने वापरली आहे. दरम्यान हिंदुस्थानी भाऊच्या या व्हिडिओवरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईतील ठाकरेंच्या शिवसैनिकाने कोल्हापूरकर वासियांचा अपमान करणाऱ्या विकास पाठकला कोल्हापुरी पायतानाने चोपणार म्हणजे चोपणार असा विडा उचललाय. महाराष्ट्राचा आणि कोल्हापूर वासियांचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयाला धडा शिकवणार असा इशारा प्रशांत भिसे यांनी दिलाय. विकास पाठक, तू आता तयार राहा, तुला चोपणार म्हणजे चोपणारच. कोल्हापुरी हिसका काय असतो ते तुला दाखवणार. कोल्हापुरी पायतानानेच तुला चोपणार असं भिसे यांनी म्हटलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.